आकाशवाणी. राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध. पंतप्रधान नरेंद्र मोदी. 109व्या नव्या जैवसंपृक्त पीक वाणांचं लोकार्पण. हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांचं सेबीकडून खंडन. भारत आणि मालदीवमधील सहकार्य पारंपरिक भूमिकेच्या पलीकडचं. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा भव्य सांगता सोहळा संपन्न. पदकतालिकेत भारत 71व्या स्थानावर. आणि मुसळधार पावसामुळे राजस्थानात 20 तर हिमाचल प्रदेशात 12 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेमध्ये 109 उच्च उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि नैसर्गिकदृष्ट्या पोषक द्रव्य पुरवठा करणाऱ्या जैवसंपृक्त पीक वाणांचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. हवामानाला अनुकूल आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असं त्यांनी सांगितलं. 109 वाणांमध्ये पिकांच्या 61 जाती असून यात शेतातील 34 पिकं आणि 27 बागायती पिकांचा समावेश आहे. शेतातील पिकांमध्ये विविध तृणधान्यांची बियाणं आहेत. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळं, भाजीपाला, लागवडीची पिकं, कंद, मसाले, फुलं आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या नव्या वाणांमुळे खर्च कमी होऊन पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे ही पिकं अत्यंत फायदेशीर ठरतील असं शेतकऱ्यांनी सांगितलं. ही नवी पीक वाणं विकसित केल्याबद्दल मोदींनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. या पिकांचं बियाणं हवामानाला अनुकूल असल्यामुळे प्रतिकूल हवामानातही चांगलं पीक मिळू शकेल असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांशी आकाशवाणी प्रतिनिधीनं संवाद साधला असता अशा पिकांमुळे उत्पन्न वाढीसाठी मदतच होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हितसंबंध संघर्षाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी अंतर्गत यंत्रणा असून त्यामध्ये प्रकटीकरण आणि समायोजनासाठी तरतूद असल्याचं सेबीनं म्हटलं आहे. धारण केलेले वैयक्तिक समभाग आणि त्यांच्या हस्तांतरणाबाबत आवश्यक असलेले संबंधित खुलासे अध्यक्षांनी वेळोवेळी केले आहेत असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी शांत राहून विचार करण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्च अहवालात समाविष्ट असलेल्या रोख्यांचं मूल्य कमी असू शकतं. हे अहवालातील अस्वीकरण गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावं असं सेबीनं म्हटलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आरोपांची सेबीनं रीतसर चौकशी केली असून या समस्यांना योग्य प्रतिसाद मिळण्याची हमी असल्याचं सेबीनं निवेदनात म्हटलं आहे. भारताच्या भांडवली बाजारांची अखंडता आणि तिची सुव्यवस्थित वाढ आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी सेबी वचनबद्ध असल्याची ग्वाही सेबीनं दिली आहे. हिंडेनबर्ग अहवालाच्या संदर्भात भाजपनं विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या काही वर्षांपासून संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या सुमारास हा परदेशी अहवाल प्रसिद्ध होतो असं भाजपनं म्हटलं आहे. अहवालाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खासगी कंपनीशी असा संभ्रम निर्माण करून विरोधकांनी देशात आर्थिक अराजकता निर्माण केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. नीट पीजी 2024ची परीक्षा काल रविवारी देशभरातल्या 170 शहरांमध्ये यशस्वीपणे पार पडली. यावर्षी 2,28,540 उमेदवारांना प्रवेशपत्र जारी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं दिली आहे. नीट पीजी परीक्षा सुविहित होण्यासाठी 1,950हून अधिक स्वतंत्र मूल्यांकनकर्ते आणि 300 भरारी पाठक सदस्य परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आले होते. देशव्यापी परीक्षेच्या संचालनावर देखरेख ठेवण्यासाठी 8 प्रादेशिक नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आले होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील प्रमुख भागीदार असल्यामुळे भारत आणि मालदीवमधील सहकार्य हे पारंपरिक भूमिकेच्या पलीकडे गेलं असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. मालदीवमधील अड्डू रिक्लेमेशन प्रकल्प आणि अड्डू किनारा संरक्षण प्रकल्पाचं उद्घाटन काल जयशंकर यांच्या हस्ते झालं.
मालदीवमधील लोकांच्या जीवनातील सर्व पैलूंना स्पर्श करून त्यांना मूर्त फायदे मिळवून देणं हे आमच्या विकास सहकार्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अड्डू एक प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता भारतानं अड्डू रिक्लेमेशन प्रकल्प आणि किनारा संरक्षण प्रकल्पासाठी मालदीव सरकारशी भागीदारी केली आहे. पर्यटन विकास आणि अड्डूचा सर्वांगीण आर्थिक विकास हे या 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. यामुळे या क्षेत्राच्या विकासात मदत होईल, रोजगार, उद्योजकता आणि व्यापारासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षात भारतानं अड्डूमध्ये केलेल्या 220 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीवरून भारत मालदीवमधील प्रादेशिक विकासाला किती महत्त्व देतो याची पुरेशी कल्पना मिळेल, असं डॉ. जयशंकर यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या 3 देशांचा दौरा आटोपून काल संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्वाच्या पैलूंवरील सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विशेष सहभाग आणि भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे या भेटीचं प्रमुख उद्दिष्ट होतं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा भव्य सांगता सोहळा काल संपन्न झाला. भारताकडून हॉकी संघाचा गोलरक्षक PR श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर हे सोहळ्यातील प्रमुख ध्वजधारी होते. या स्पर्धेत भारताला 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं मिळाली असून पदक तालिकेत भारत 71व्या स्थानावर राहिला. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत पदक तालिकेतलं भारताचं स्थान खालचं राहिलं. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य अशी 7 पदकं मिळवून 48व्या स्थानावर राहिला होता. काल ऑलिम्पिक स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नेदरलँडच्या सिफान हसन हिनं महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. 31 वर्षीय सिफान हिनं हे अंतर 22 मिनिटं 55 सेकंदात पार केलं. इथिओपियाची टायगेस्ट आसिफा हिनं रौप्य पदक जिंकलं. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत 40 सुवर्ण पदकांसह एकंदर 126 पदकं मिळवून अमेरिका पहिल्या स्थानावर, चीन 40 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या, तर जपान 20 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या 24 तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण, सवाई माधोपूर, दाऊसा, करौली, गंगापूर आणि भारतपूर या जिल्ह्यात प्रशासनानं सर्व खासगी आणि सरकारी शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. पूह ते रोरिक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं नुकसान झालं. सिमला जिल्ह्यातल्या चौपाल भागात तारापूर गावात पावसामुळे सफरचंद आणि ऑर्किड फुलांची साठवणूक केलेल्या पेट्यांचं मोठं नुकसान झालं. तसंच सिमूर जिल्ह्यात यमुना आणि मार्कन या नद्यांना पूर आला. येत्या 24 तासात हिमाचल प्रदेशच्या 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी. 109 नव्या जैवसंपृक्त पीक वाणांचं लोकार्पण. हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांचं सेबीकडून खंडन. भारत आणि मालदीवमधील सहकार्य पारंपरिक भूमिकेच्या पलीकडचं, परराष्ट्र मंत्री S. जयशंकर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा भव्य सांगता सोहळा संपन्न, पदक तालिकेत भारत 71व्या स्थानावर. आणि मुसळधार पावसामुळे राजस्थानात 20 तर हिमाचल प्रदेशात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.